नमस्कार मित्रांनो, मी मारुती मोहनकर. मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या संदर्भामध्ये एक अतिशय महत्त्वाची अपडेट ही आली आहे. तर तीच अपडेट आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पोहोचेल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो तिसरा हप्ता आहे, तो तिसरा हप्ता वितरित करण्याच्या संदर्भामध्ये मंजुरी ही देण्यात आलेली आहे. राज्यामध्ये PM किसान योजनेच्या पार्श्वधर्तीवरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही योजना राबवली जात आहे आणि ज्यामध्ये केंद्राच्या माध्यमातून 6,000 रुपये प्रतिवर्ष शेतकऱ्यांना मानधन हे दिलं जातं आणि त्याचबरोबर राज्य शासनाच्या माध्यमातून देखील 6,000 रुपये एवढे मानधन हे दिलं जात आहे. मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनाचा पहिला हप्ता हा वितरित करण्यात आलेला होता, जो एप्रिल आणि जुलै या कालावधीसाठी तो वितरित करण्यात आला होता. त्यानंतर दुसरा व तिसरा हप्ता वितरित करणे बाकी होते आणि मित्रांनो, आता हा जो तिसरा हप्ता आहे, तो तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च या कालावधीमध्ये वितरित केला जाण्यासाठी मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत तिसरा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 2,000 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबतचा हा शासन निर्णय 23 फेब्रुवारी म्हणजे आज 23 फेब्रुवारी 2024 रोजी घेण्यात आलेला आहे. मित्रांनो, आपण जर पाहिलं तर 2023-24च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या माध्यमातून भर घालण्यात आली होती आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही सुरू केली गेली आणि त्यानुसार शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये दिले जातात आणि राज्य शासनाच्या माध्यमातून 6,000 रुपये म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी 6, नमो शेतकरी महासन्मान निधीचे 6 आणि PM किसानचे 6 असे 12,000 रुपये शेतकऱ्यांना वार्षिक हे दिले जातात आणि या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी करणे एक राज्यस्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या प्रकल्प संयंत्रणा असे 2 एकूण स्वतंत्र बचत खाते उघडण्यासंदर्भामध्ये शासनाने मान्यता दिलेली आहे. प्रस्तुत ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर पहिला जो हप्ता आहे की एप्रिल ते जुलै या कालावधीमध्ये लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 1,720 कोटी इतका निधी आणि ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये 1,792 कोटी इतका निधी वितरित करण्यासाठी म्हणजे एकूण 3,512 कोटी इतका निधी वितरित करण्यात आला होता. आणि आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो काही तिसरा हप्ता आहे, तो तिसरा हप्ता अदा करण्यासाठी 200 कोटी इतका 2,000 कोटी इतका निधी वितरित करण्यासंदर्भामध्ये हा विचार शासन निर्णय हा घेण्यात आलेला आहे. त्यामुळे मित्रांनो, शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजना प्लस PM किसान योजनेचा 16वा हप्ता असे एकूण 6,000 रुपये हे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात. अशा प्रकारची अतिशय महत्त्वाची अपडेट होती. मित्रांनो, हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला तर आपल्या भरपूर साऱ्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.